आज आहे गणपती बाप्पांचा तिसरा दिवस आणि आता 2 दिवसांनी गौऱ्या येणार आहे. तर त्यांच्या फराळासाठी मी काही इथं पदार्थ करत आहे. तर हे बघा, मी आता शंकरपाळ्या केल्या आहेत, थोड्याफार केल्या आहेत, जास्त नाही केलेल्या. तर नैवेद्यासाठी थोड्याच केल्या आहेत. त्याच्यानंतर शंकरपाळ्या केल्यानंतर करंजा वगैरे केला. करंजा पण इथे केलेला, तळून वगैरे घेतला. त्याच्यानंतर चकली केली आणि थोडीफार शेवही केली. एवढे 3 ते 4 पदार्थ केले आहेत आज. आणि बाकीचे चिवडा वगैरे लाडू उद्या करणार आहे. तर हे बघा, इथे सगळं केलेले मी तळून वगैरे घेतलं आणि एवढे छान आणि खुसखुशीत झाले आहेत ना सगळे पदार्थ. हे बघा, शंकरपाळ्या पण एवढ्या छान आणि खुसखुशीत झाल्या आहेत. त्याच्यानंतर चकली पण एवढी मस्त झाली आहे आणि त्याच्यानंतर करंजा पण छान झाल्या आहेत. आणि एवढे सगळे पदार्थ केल्यानंतर आज दिवस तर ह्याच्यामध्येच गेला. त्याच्यानंतर संध्याकाळी बघा, खूप दमले होते, पण बाप्पा घरी आहे तर असं वाटतच नाही, थकले आहेत. आणि एवढा सगळा पसारा पडला आहे फराळाचं केल्या त्याच्यामुळे. आणि संध्याकाळी मस्त अशी सगळे मिळून असे आमच्या घरी आरती वगैरे करतात. आणि आरती वगैरे करून झाल्यानंतर जेवण वगैरे केलं. हा व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर प्लीज चॅनल सबस्क्राईब